तिची कुळदेवी केली ठावे संताने, केली ठावे संताने, केली ठावे संताने. उगविलो संकटी, उगविलो संकटी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. आणि लाही रूपा बळे करोनी खळे हरिदासी, करोनी खळे हरिदासी, करोनी खळे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, नाचू प्रेमे लागलो, नाचू प्रेमे लागलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, नाचू प्रेमे लागलो, नाचू प्रेमे लागलो. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतानी, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे अवध भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगतवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र शिंगवे बहुला या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकारानं सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सव आणि त्या महोत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. ज्यांच्यामुळं येण्याचा योग आलेला आहे त्या आपल्या गावाचं, नाशिक जिल्ह्याचं भूषण, आमचे अतिशय लाडके मृदंगवादक आणि आपल्या सर्वांचे अतिशय स्वाभिमानानं सांगावं अशी गोष्ट आपले दिनेश महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. आज माझे 3 कीर्तनं झाले. कारण महाराजांचा जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा ही आजची तारीख मी आमच्या शेजारी गावाला दिलेली होती. मग त्यांना महाराज म्हटले, शताब्दी महोत्सव आहे दादा, तुम्हाला यावं लागतंय. मी त्या गावच्या मंडळीला फोन केला, म्हटलं भाऊ तुम्ही 1 दिवस मागे पुढे करा. आणि ते जिल्हा परिषद सदस्याकडे सौजन्य असल्यामुळं, संबंध असल्यामुळे ते म्हणले काही अडचण नाही.
त्यांनी ऐकलं. मग दादांना फोन केला की मी येतो तुमच्याकडे. पण त्यांना वाटलं महाराजांना ते कामाच्या व्यापात, आता राजकारणी माणसं म्हटल्यावर त्यांच्या आठवणीत राहिलं नाही की तारीख चेंज झाली. बरोबर आहे ना. मग असं झालं. ते आज 2 कीर्तनं एकाच वेळेला. मी आल्यावर पत्रिका दाखवली दादांना. मग त्यांनी फोन केला. म्हटले महाराज आता कसं? म्हणलं आता मी दादांना हो म्हटलं आणि तुम्हाला फोन केला, पण तुमच्या आठवणीत नाही आहे. म्हटलं मला तिकडे जावं लागेल. एवढं प्रेम आहे. नाही तर मला गावापासून आजचं कीर्तन फक्त 60 किलोमीटरचं होतं, पण मी 450 किलोमीटर आलो. ते केवळ मैत्री प्रेमामुळे आलेलो आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या निमित्तानं आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे आहे, कीर्तन सेवा ज्यांनी घेतलेली आहे, ते वैकुंठवासी गंगाधर काशीनाथ निसाळ यांच्या स्मरणार्थ वसंत सखाराम निसाळ, कैलास रखमाजी निसाळ आणि गणेश दामू निसाळ आणि त्यांचे सुपुत्र गोकुळ सर, त्यांनी नाव टाकले नाही येतं, पण त्या सर्व परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आजचं सौजन्य घेतलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यानिमित्तानं आमच्या जिल्ह्याचं भूषण, आमचा जिल्हा आमची बातमी आहे का नाही, हरिभक्त पारायण आमचे संगीत विशारद, अतिशय गोड व्यक्तिमत्व, एवढी सुंदर कला असताना सुद्धा तेवढीच नम्रता आहे बरं का आमचे हरिभक्त पारायण. आता राज्यच त्यांच्या हातात आहे, देवाभाऊ. बरोबर आहे ना. राज्यच त्यांच्या हातात आहे म्हणून देवाभाऊ आज उपस्थित आहेत. त्याच्यानंतर हरिभक्त पारायण आमचे संगीत विशारद हरिभक्त पारायण आकाश महाराज आहेत, आमचे बाबा आहेत, आदी करून सगळी महाराज मंडळी आहे. विनेकरी महाराज आहेत, हरिभक्त पारायण स्वामी महाराज आहेत, सोमनाथ महाराज आहेत आणि आज योगानं योगेश महाराज या ठिकाणी आहेत. आहे का? हाही योग आहे. आम्ही वृंदावनला UP-मध्ये शिकत असताना सोबत शिकायला होतो बरं का, पण इकडं आल्यानंतर भेट होत राहते. पण मग महाराजांना मी फोन केला, म्हटलं आजच्या दिवस कीर्तन नसेल तर चला माझ्याबरोबर. आणि त्या पावसामुळं त्यांचं कीर्तन गेलं वाहून. बरोबर, म्हणून आलो मी त्याला घेऊन इकडं. आहे का नाही? आणि आलं जमून मग. आहे का नाही? म्हणून योगेश महाराजही उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. आता खरं त्यांना उभं राहण्यात सुख होतं, पण आता कर्म प्रारब्ध ज्याचं त्याचं आहे का नाही, म्हणून महाराजही उपस्थित आहेत. आणि अतिशय गोड साऊंड आमचे सुनील दादांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. काय नाद भक्ती का चॅनल कोणतं आहे? भक्तिनाद. वा, भक्तिनाद YouTube चॅनल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आता ते नाद करते का हे जास्त चालू आहे सध्या, बरोबर आहे, पण हा भक्तीचा आहे, एवढं चांगलं आहे. विठाला विठाला तेही चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. शारदीय नवरात्र महोत्सवाचे अतिशय जोमानं सगळीकडे उत्सव सुरू आहे. आणि आज बहुसंख्येने महिला मंडळीची उपस्थिती आहे, पुरुष मंडळी भरपूर आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. मंडपमध्ये प्रवेश केल्यानंतर मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी येत आहेत. कारण आल्या आल्या या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय आकर्षक आणि विना घेतलेली ही पहिल्यांदा मूर्ती पाहिली मी. म्हणून हे ज्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. अतिशय प्रसन्न करणारी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी प्रतिमा आहे. इकडं आमचे अधिष्ठान वारकऱ्याचं पांडुरंग रुक्मिणी प्राणसंजीवन त्यांची मूर्ती या ठिकाणी आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्व गावकऱ्यांना तरुणांना धन्यवाद. आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये कुळाच्या कुळदैवताची आपल्याला यथार्थ स्वरूपाची ओळख करून देतात. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. आमच्या कुळाचं कुळदैवत असणारी देवी संतांनी आम्हाला ठावी करून दिली. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. काय बरं झालं? ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो, शरण गेलो. आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक जन्म मरणाचं संकट लागलं होतं. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी. उगविलो म्हणजे मुक्त झालो. बरं, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावारूपाला आणलं. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संतांच्या आग्रहाने. जे पाठ आहे ते बोला. अव्यक्त निराकार
नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरीशी बजे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुची रघुराया. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नव्हता असा असणारा परमात्मा, आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. आणि याला रूपावळे किंवा आणीला ही रूपावळे करोनी खळे हरिदास. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संताच्या आग्रहाने. लक्ष देऊन ऐका बरं का, आग्रहाने अट्टहास्य म्हणजे आग्रहाने आहे की नाही. करोनी खळे हरिदास. आणि महाराज म्हणतात तो नावा रूपाला आल्यामुळं त्याला भजन सोपं झालं. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा. आणि या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? माझ्या कुलदैवताची ओळख, माझ्या कुलदेवीची ओळख मला संतांनी करून दिली. 1. ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं. 2. निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याला सगुण साकार बनवलं. 3. आणि म्हणून आम्हाला शरण जाणं सोपं झालं. लक्ष देऊन ऐका ना, आमची संकटातून मुक्तता झाली. आणि या आनंदात मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि प्रेमानं नाचू लागलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. आनंद झाला. माणसं कसा सादर करतात? आता एक गरबा दांडिया म्हणजे काय बोला? गरबा दांडिया हे कशासाठी आहे? आनंद आहे म्हणून नाचतात, दुसरं काय? बरोबर आहे ना, आनंदाचंच प्रतीक आहे ना. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. ननर्थ मध्ये त्रिकमेव तत्र आहे की नाही. महाराज म्हणतात स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये नाचत असते. भक्ती सुतोतो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. लक्षात ठेवा, जेव्हा भजन चालू असतं तेव्हा भक्ती अंतकरणामध्ये संचार करत असते, नाचण्यासाठी प्रवृत्त करत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. मग महाराज ज्याला काही जमत नसेल त्यानं भजनात नाचलं तरी देवाला आवडतं. काही बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं हो, पण गिऱ्हाईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, भीती वाटते ना. बरोबर आहे का नाही? काही बाया म्हणतील महाराज मालक चांगले हो, पण आमच्या गावातले लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात बरं का. लक्षात ठेवा. आता इथं जर एखादी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली तर खाली बसलेल्या बाया दम धरतील का? खाली बसलेल्या बाया म्हणतील मा या डंगरीला काय करायचं या वयात, बोलतील ना. तुका म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. लक्षात येते माझं बोलणं? भजना कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. मीराबाई राजपूत समाजात जन्म, राजाची पोरगी, पण भजनात नाचायला लाजली नाही. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई, राना की रजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा दीवानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. राना की राजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी, लोक राज सब तोड़ी, लोक राज सब तोड़ी. मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई रे. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. तेरे बंसी पे
पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे मैं तो अपने नारायण की काशी रे पग घुंगरू बांध मीरा नाची 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 रे मेरा भाई रे बाबर योग कहे मेरा भाई रे बाबर योग कहे मेरा भाई रे बाबर कहे मेरा भाई रे बाबर पीवत मेरा हाची रे बाप कहे गुलनाशी रे पग घुंगरू बांध मेरा नाची पग घुंगरू बांध मेरा नाची रे पग घुंगरू बांध मेरा नाची रे मेरा नाची रे मेरा नाची रे टाळ्या वाजवा एकदा जोरदार. क्या काय दारूची डीजेची गरज आहे बोला. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. पायात नुसत्या नाचल्या नाही बरं मीराबाई, पायात घुंगरं बांधले देवासाठी आणि नाचल्या. म्हणून अजून पांडुरंगाच्या मंदिरातलं चक्री भजन पायाला घुंगरं बांधूनच आहे. आवशेकर महाराज, आमळनेरकर महाराज, नामदास महाराज, देगलूरकर महाराज चक्री भजन करताना आजही पायाला घुंगरं बांधूनच आहे. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. फक्त ते नाचणं देवासाठी असावं आणि त्याच्यात प्रेम असावं. पुन्हा एकदा ऐका, नाचण्याला बंदी नाही आहे. फक्त नाचणं, आता गरबा आहे रोज नाचा, पण ते नाचणं देवीसाठी असावं आणि त्याच्यात प्रेम असावं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागल. आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. बोलत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना. बोला. हे नाचणं आहे पण हे खुन्नस आहे, तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढे डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते. हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून महाराज म्हणले मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि समागमाशिवाय आनंद नाही. आता एवढे भजन का म्हणले मी दिनेश वाजवायला होतो म्हणून, नाही तर ते वाजवता बी आली पाहिजे ना. समागमाशिवाय आनंद नाही. बघा किती घाम आलाय, ते ओला झालाय. आता तुझं गाव असल्यामुळे ह्या घामाचा काही फायदा नाही तुला. विठाला विठाला. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे आणि आनंद समागमाशिवाय नाही. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला. एकट्या माणसाला आनंद घेता येतो का? दारू जरी प्यायची असेल तर एकट्याला प्यायला मजा वाटत नाही. ग्लासाला ग्लास मारून चेस म्हणणारा कोणीतरी असावा. असा पिणाराचा माणूस आहे माझा अनुभव नाही. त्याला जर म्हणलं हे रोज तुम्ही याला फुकटचे पाजता, कंपनी द्यायला कोणतरी पाहिजे. एवढं घाणेरडं काम करायचं असेल तर सोबत लागते. एवढा मोठा परमार्थाचा आनंद सेवितो हा रस वाटितो आहे. घ्या रे होऊ नका रान भरी. महाराज म्हणले मी जो रस घेतला तो घ्या. ब्रह्मरस घेई काढा. आपण थोडा आहे, आपण सोमरसाचा घेतो. महाराज म्हणले ब्रह्मरसाचा काढा घेतला तर तेने पिढा वारेल. त्या नाचण्यात प्रेम असावं आणि ते नाचणं देवासाठी असावं, प्रेमान नाचणं असावं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. आता शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे. शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली हिंदू धर्म ही एक उत्सव प्रधान संस्कृती आहे. 15 दिवसाला 8 दिवसाला आपल्याला नवीन नवीन उत्सव करण्याची संधी आपल्या धर्मामध्ये आहे. एका महिन्याचा विचार केला तर याच्या अगोदर एका महिन्याचा पंधरवाडा होता बाप्पांचा. गणपती बाप्पा मोरया. त्याच्यानंतरचा पंधरवाडा बापाचा. बरोबर आहे ना? पितृपक्ष आहे बाप्पांचा, बापाचा आणि आता आईचा.
बरोबर आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करे माझ्यावरी जागवी तो रात सारी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. सध्या गोंधळ, सगळ्या गोंधळ चालू आहे ना, देवीचा गोंधळ आहे, नवरात्रीचा जागर आपल्या सगळीकडे चालू आहे. आता नवरात्रीत काय करायचं? 9 प्रकारच्या साड्या घालायच्या, पावशेर पावशेर पावडर वाया घालवायचं, बरोबर आहे ना? नाही, मग नवरात्रीत काय करायचं असतं? महाराज म्हणले नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा. 9 रात्रीमध्ये 9 प्रकारची भक्ती करायची असते. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती 9 दिवस करायची असते. आता या साड्याचं कोणी आणलं काय माहिती, चांगलं राहू नये या मताचा मी नाही आहे, पण त्यालाच प्राधान्य जास्त देतात. अतिशय 8 नाही 10 हजाराची साडी घाला, पण भजन करा, विठाला विठाला. शारदीय नवरात्र महोत्सव या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा. 5 पंचायतन देवतेला आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राधान्य आहे. 33 कोटी देव आहेत. किती हिंदू धर्मामध्ये? बोला, 33 कोटी देव आहे. 33 कोटी देव आहेत का नाही? मला 2000 देवाचे नावं सांगा ना, आजचं पाकिट घ्या. 33 कोटीतले 2000 सांगा. सहस्त्र याच्यात 1000 नाव आहेत देवाचे, बरोबर आहे. विष्णू सहस्रनाम म्हणजे देवाचे 1000 नावं, एका देवाचे 1000 नावं आहेत. मला 2000 नावं सांगा. सांगता येईल कुणाला? नाही सांगता येणार. का? 33 कोटी देवच नाही आहेत. कोटी हे संख्यावाचक नाहीये, कोटी हे प्रकारवाचक आहे. 33 प्रकारची देवता आहे. काय म्हणतात? 33 कोटी देव आपले. आता कधी आपण एवढ्यांची भक्ती करावी? कोटी नाहीच आहे, 33 प्रकारची देवता आहे. त्यामध्ये 5 पंचायतन देवतेला प्राधान्य दिलेलं आहे. वेदाने, संतांनी, शास्त्राने 5 पंचायतन देवतेला प्राधान्य आहे. त्या 5 पंचायतन देवतेमध्ये पहिला आहे गणपती. पहिला आहे गणपती. दुसरा आहे शक्ती, म्हणजे पार्वती शक्ती, तिचं नाव शक्ती आहे का नाही? कोणी पार्वती म्हणा, कोणी जगदंबा म्हणा, कोणी आंबा म्हणा, कोणी परांबा म्हणा. एक आहे गणपती, दुसरा आहे शक्ती, तिसरा आहे भगवान शंकर. म्हणजे शंकर, पार्वती, गणपती एकाच घरचे 3 मेंबर. म्हणजे घराणेशाही पहिल्यापासूनच आहे. कळलं माझं बोलणं? पहिल्यापासूनच घराणेशाही आहे, त्याच्यावर काय शंका घेण्याचं काम नाही. एका 5 पंचायतन देवतेमध्ये बाप आमदार, पोरगा नगराध्यक्ष आणि बायको नगरसेवक, हे पहिल्यापासूनच. मग गणपती, शक्ती, भगवान शंकर, भगवान विष्णू आणि प्रत्यक्ष रोज एका देवतेचं दर्शन होतं, ती सूर्यनारायण. या 5 पंचायतन देवता आहेत. आणि आता सध्या जो उत्सव चालू आहे तो या 5 पंचायतनापैकी शक्तीचा उत्सव या ठिकाणी चालू आहे. नवरात्र उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि हा शारदीय नवरात्र उत्सव महाराष्ट्र नाही तर भारतभर साजरा होतो. विठाला विठाला. म्हणून या अभंगाची नियुक्ती केलेली आहे का त्या कुळाच्या कुळदेवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज आपल्याला आजच्या अभंगामध्ये करून देत आहेत. ऐका, तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत. आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून? मी सांगतो याच्यावरून नाही, त्यांच्या मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक देव करुणी बोला, देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुखनो हे बोलावा. विठ्ठल पहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी विटेवरी, तेथे माझे हरी वृत्ती. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे एक धरीला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केलं. कुणाला? रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे. महाराज म्हणले पांडुरंगाला सोडून आम्ही इतर देवाची स्तुती करतही नाही.
आणि ऐकतही नाही, आणि झाली तर ब्रह्महत्येचं पातक आहे. अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. एवढा एकनिष्ठ भाव जर तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे तर तुम्ही आज देवीला शरण का जाता? महाराज म्हणतात आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहिती आहे का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कुणा म्हणायचं पतिव्रता? पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. आपल्या मालकाच्या मताला अनुसरून जिचं वागणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता, आणि आपल्या मालकाच्या बोलण्यात सातत्याने जिचा विरोध असतो तिला म्हणायचं पतिवर्ता. व्रता आणि वर्ता फरक आहे ना. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन आहे तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव. अजून सांगू तुम्हाला, पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. आपल्या मालकाचं वर्तमान जाणून जिचं जगणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. सोप्या भाषेत सांगतो, जी पतीची सेवा करते माय तिला काय म्हणायचं? बोला ना, करतच नाही तर बोलू कशी म्हणा? बरोबर आहे ना. जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? कारण पती कोण असतो? परमेश्वर. म्हाताऱ्या बायाच्या भाषेत परमेश्वर आहे का नाही? होय. पती कोण असतो? बोला आहे परमेश्वरा हो. पती कोण असतो? परमेश्वर असतो आहे का? आता योगेश बुवा, पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना. हा, कुणाचा परमेश्वर दारू पितो? हात वर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो. बापरे, इकडं तिकडं पाहू नका, कोणतीनच हातवर नाही केला. तिला माहिती आहे घरी गेल्यावर तपासल्यावर काय करायचं. बरं, त्यांनी हात नाही वर केला पण यायच्या छात्या कशा धडधड करू लागल्या. करते का हातवर? बरोबर आहे, जाऊ द्या, नका हात वर करू. पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पिते. आता मला फार सूक्ष्मता सांगायची याच्यात. त्यांना माहीत आहे माझे जिचे कुणाचे मिस्टर दारू पित असतील त्या बाईला माहीत आहे माझे मालक दारू पितात. फार लक्ष द्या. त्यांना माहीत आहे माझे मालक दारू पितात, तरी पण एवढ्या माणसात हात वर करून पतीची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. म्हणून त्याने हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. बरोबर आहे ना. एवढ्या माणसं आहेत तिनं आपली ठेवली बाबा. आता आपण हे शताब्दी वर्ष आहे, आता या वर्षी निर्णय घेऊ. आणि एक हे बघा, माणसानं स्वाभिमानी असलं पाहिजे. माणसानं स्वाभिमानी असलं पाहिजे. दुखावला पाहिजे आता स्वाभिमान तुमचा. तिनं हात नाही ना वर केला. जो खरंच पुरुष आहे ना तो असा विचार करेल, अरे तिनं हात वर केला नाही, माझी इज्जत ठेवली ना, याच्यानंतर मी तिला हात वर करण्याची वेळच येऊ देणार नाही, बंद करून टाकतो. पुरुषार्थ याला म्हणाव. बरोबर आहे ना. मला लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेन तुम्हाला, आता शताब्दी वर्ष आहे ना, हे वर्ष आठवणीत राहण्यासारखं आहे. बदला गरजेचं आहे. पण जाऊ द्या माया हो, कसा जरी असला तर त्याची सेवा करा. आमच्या इकडे एक म्हण आहे बघा, पदरी पडलं धोड. हा, विठाला विठाला. कसा जरी असला तर तो माझा काय आहे? परमेश्वर आहे. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. कसा जरी असला त्या सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? धर्म आहे. पतिव्रतेचा भाव जसा पतीशी जोडलेला असतो, आम्हा नारायण तैशा परी, एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज, मग एवढा एकनिष्ठ भाव जर तुमचा पांडुरंगाशी जोडलेला आहे तर तुम्ही आज देवीला शरण गेल्यावर तुमच्या भावाला अडथळा येत नाही का? तुमच्या भावामध्ये काही संकट येत नाही? तुमच्या भावामध्ये काही भेद येत नाही का? तर ऐका, तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या.
प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. लक्ष देऊन ऐका. नामदेवरायाचे वडील दामा शेट्टी एक दिवस घरी नव्हते. नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचे. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. नामदेवरायाच्या आईनं आवाज दिला, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवून ये, है ना. नामदेवराय नैवेद्य घेऊन गेले. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला. बोलत चला. देव दगडाचा देव खात असतो का? बोला नाही. आपलं म्हणणं आहे दगडाचा देव खात नाही, पण नामदेवरायाने केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. देव खायला तयार नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे, तुझला शरण चरण कमळावरी शिरापटेन, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावं लागेल. शहरातून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागेल. माणसं आग्रह करतात का नाही? बरोबर आहे ना. अरे असं बरोबर आहे काय? बरोबर आहे. ऐका, तू जर नैवेद्य खाल्ला नाही तर तुझ्याच पायात डोकं आपटून मी माझा प्राण देईल. चमत्कार बघा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली. पाषाण म्हणजे बोला दगड. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवू ती लागली नाम्यास नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा. हा नोहे हा सामान्य महिमा सणाचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. हा सामान्य महिमा संताचा. लक्ष द्या. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दगडातून देव प्रगट झाला, मूर्तीतून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवानी खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, मग नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का खाल्ला? लक्ष द्या. आता खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. येऊ बरोबर आहे ना. येऊ कुत्र जवळ येईपर्यंत भाकर दाखवायची. कुत्र जवळ आलं की भाकरीचा हात माग करायचा आणि काठीचा ठोका टाकायचा. जेवण दोन पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाऱ्याचं प्रेम असावं. आम्ही ज्यांच्याकडे जेवलो आज, काय नाव आहे त्यांचं? रवी भाऊ. वा वा, काय गोड त्यांनी आवडीनं जेव घातला. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या. एकदम प्रेमानं खाऊ घालणारा. अहो महाराज थोडं घ्या आग्रह आहे का नाही. जेवण दोन पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. खाणाराला भूक नसल आणि खाऊ घालणाराचं प्रेम नसेल तर जेवण होणार आहे का? अजिबात नाही. महाराज म्हणले, अशा घरी तर जेवल्यापेक्षा उपवाशी राहावं. तुका म्हणे, जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. तिथं गेलं नाही पाहिजे माणसाना. जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहिए. लक्षात ठेवा, ज्या घरात आपण गेल्यानंतर आदर सन्मान नसेल ना तिथं जाऊ नये आपण. आम्ही पेट्रोल पंपावर झोपतो गाडी लावून, पण कोणाच्या बी घरी जात नाही. आणि माणसानं फाटक्या कपड्यात राहावं पण स्वाभिमानी राहावं. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. हा मग ही इज्जत ठेवल्यासारखं आहे ते. लक्षात ठेवा, स्वाभिमानी राहा. हे अभिमानी वेगळं आणि स्वाभिमानी वेगळं बरं का. अभिमान परमार्थात चालत नाही, पण स्वाभिमान सोडायचा सांगितला नाही.
पुन्हा एकदा ऐक, अभिमान परमार्थात तीळ मात्रही चालत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान, पण महाराज म्हणतात स्वाभिमान हा परमार्थात महत्वाचा आहे. स्वाभिमानी असावं. चला, नामदेवरायाच्या आजचा नैवेद्य देवाने खाला. नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम, एक क्षण जरी नामदेवराय बाजूला गेले ना तर देवाला करमत नव्हतं. एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम. मग एक दिवस नामदेवरायाचं देवाचं ठरलं, म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा, आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार केला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला जायची इच्छा झाली. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूतलावरचे तीर्थ पाहावे नयनी, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुको नको, हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. म्हणून या निसाळ परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यात पुन्हा एवढं सुंदर महाराज स्वतः देणारे असून सुद्धा गोकुळ सरांना नाव नाही टाकू दिलं बरं का. आणि ते अंतकरणातूनच नाही, ते भेटले पण नाही, ते म्हणले पण नाही की मी दिलंय बाबा माझ्या वडिलाचं आहे, याचाही उच्चार त्यांनी केला नाही. नाही तर हे नाव न टाकणं लय अवघड असतं बरं का. एकानं सप्त्याला अशी देणगी चालू होती, मग त्यानं देणगी दिली, ₹1,00,000 देणगी दिली आणि पुकारणाऱ्याला सांगितलं माझं नाव सांगू नका, हे गुप्तदान म्हणून पुकारा. आवाजाकडे लक्ष द्या. या ठिकाणी एका सद्गृहस्थाने चालू असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी ₹1,00,000 देणगी दिलेली आहे. पण त्यांनी सांगितलं की माझं नाव पुकारायचं नाही असं सांगितलं. लोकांनी टाळ्या वाजवल्या. वाजवा. लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण थोड्या वेळात पुन्हा ते जे पुकारणार होतो तो देणगी देणारा त्याच्याकडे आला. तो म्हणे नाव नका पुकारू, फक्त एवढं पुकारा की ज्यांनी ₹1,00,000 दिले ते स्टेजवरच आहेत. मग पुकारणारान पुन्हा घे, हे बघा ज्या सद्ग्रस्ताने आपल्याला ₹1,00,000 देणगी दिलेली आहे, परमभाग्याने ते आपल्या स्टेजवर उपस्थित आहेत, टाळ्या वाजवा. पुन्हा थोडा वेळ थांबला आणि त्या पुकारणाराच्या कानात जाऊन म्हणे हे बघा आता एकच पुकारा, नाव सांगू नका, फक्त एक पुकारा की ज्यांनी ₹1,00,000 दिले ते स्टेजवरच्या 2 खुर्च्या सोडून बसलेले आहेत. ते पुकारणार म्हणे हे बघा ज्यांनी ₹1,00,000 देणगी दिलेली आहे आणि ते सद्ग्रस्त स्टेजवर हजर असून आपल्यामध्ये असून पलीकडच्या 2 खुर्च्या सोडून ते बसलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि असं सगळं झालं, लक्ष द्या माझ्याकडे बरं. असं सगळं झाल्यावर आता ते गुप्तदानच होतं ना. मग ते कार्यकर्त्यांनी चेक घेतला आणि बँकेला लावून दिला. बँकेवाल्यानं सांगितलं हा चेक चालत नाही. बँकेवाल्यानं सांगितलं हा चेक चालत नाही. मग हे कार्यकर्ते आले म्हणे अहो तुम्ही हे ₹1,00,000 दिले पण हे चेक चालत नाही. म्हणे कशामुळे चालत नाही? अहो तुम्ही सिग्नेचर केली नाही म्हणे. ते म्हणे गुप्तदानाला नाव कसं टाकायचं? विठाला विठाला. असे गुप्तदान करणारे आम्ही पाहिलेले आहेत, पण गोकुळ सरांचं मोठेपण ते सांगायला सुद्धा आले नाही. याला म्हणायचं खरं अंतकरणातून सेवा. सांगायला सुद्धा आले, म्हटले सुद्धा नाही की महाराज माझे वडील आहेत आणि मी दिलेलं आहे पण माझं नाव टाकलं नाही. आणि आम्ही असं आम्हाला लोक ओळखाय टाइम लागतो का? अजिबात. अतिशय. नाही तर एका मंदिरात फॅन दान दिला होता, पंखा, आणि उन्हाळ्याचे दिवस चालून भजन चालू, आणि ज्यानं फॅन दिला ते आलं बटन बंद केलं. ते भजने म्हणलं हो फॅन का बंद केला? पठ्ठ्यान दिलाय म्हणे. अहो तुम्ही दिला म्हणे पण बंद का केला? म्हणे चालू असल्यावर नाव कोण वाचिन? विठाला विठाला. एकीकडं एकुणीकडं, बरोबर आहे का नाही? पण एकीकडं गोकुळ सरांनी सांगितलं की मला प्रामाणिकपणे आणि अतिशय, त्यांनी नाही सांगितलं, मला महाराजांनी नाव सांगितलं, त्यांचं नाव गोकुळ आहे म्हणून बरं का. आणि आर्मीच्या मुलाला शिकवायला आहेत. अतिशय शिस्तप्रिय जी शाळा असते का नाही तिथे. हा चला माझा विषय हा आहे हस्तो पवित्रो यदि दान पुण्य.
हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली अभय. एवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे ना, आपल्याला ही संधी आहे. आपण सगळ्यांनी या संधीचं सोनं केलं पाहिजे. प्रत्येकाने आता या सर्व परिवाराने एक एक महाराजांचं सौजन्य घेतलं, पण ज्यांना सौजन्य मिळालं नाही त्यांनी पण या कार्यक्रमाला हातभार लावला पाहिजे. त्यांनी पण फुल नाही. हे बघा काही म्हणतात आपण नाही दिल्यावर राहणार आहे का? तुम्ही दिल्यावर राहणार नाही, पण तुम्ही नाही दिल्यावर तुमचा सहभाग नोंदवल्या जाणार नाही. राम मंदिर जेव्हा बांधायचं तेव्हा प्रत्येक हिंदूकडून 100 रुपये नेले. प्रत्येकाला वाटावं या मंदिराला एक वीट माझी आहे. नाही तर काय बीजेपीकडे अहो असे प्रस्ताव होते, एकटे उद्योगपती राम मंदिर बांधून द्यायला तयार होते. पण ट्रस्टीनं विश्व हिंदू परिषदेच्या मंडळानं असा निर्णय घेतला की एकट्या श्रीमंताच्या पैशातून हे अयोध्येचं मंदिर बांधायचं नाही. म्हणून आपल्या प्रत्येक खेड्यापाड्यातून सर्वांनी 100 रुपये आपण दिले. तुम्हाला आठवणीत आहे की नाही मला माहिती नाही. तसं या कार्यक्रमात ज्यांना संधी मिळाली नाही त्याने फुल नाही फुलाची पाकळी या कार्यक्रमाला देणं गरजेचं आहे. विठाला विठाला. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. दान धर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगत. हा दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. करंदीकरांची कविता आहे दिनेश महाराज. देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे. एक दिवस घेता घेता देणाऱ्याचं वायफाय घ्यावे. हा बरोबर आहे. नाही त्याचं हॉटस्पॉट घ्यावे ना, त्याचे हात घ्यावे. एक दिवस आपण त्याचे हात घेतले पाहिजे ना, आपण दान केलं पाहिजे. तीर्थयात्रेला जायचं, कुणाला सोबत न्यावं. मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले. नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे, लक्ष देऊ नाही का? मग तुम्ही बरोबर यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणे का? देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला कुठं जायचं नाही आणि मी देवाला सोडून कुठं जाणार नाही. नामदेवरायानं सांगितलं मी येऊ शकत नाही. पांडुरंगा लक्ष देऊ नाही का? नामदेवरायाने सांगितलं येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आले. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगाने सांगितलं चांगली गोष्ट आहे. सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंगा म्हणले मग जा घेऊन. नामदेवराय शेजारीच उभे होते. म्हणे देवा कालच आपलं ठरलं होतं तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. निवडून यायच्या अगोदर म्हणलो होतो कर्ज माफी करू. बरोबर आहे ना? निवडून यायच्या अगोदर म्हणलो होतो, पण आता अहवाल घेऊ, पंचनामे करू आणि मग ठरू. बरोबर आहे ना? कधीपासून खोटं बोलायला शिकले? पांडुरंग म्हणले नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, माझ्याकडे लक्ष द्या, तू मला सोडून आणि मी तुला सोडून जायचं नाही, आपलं हे लाख जरी ठरलं असेल तर हे बघा वस्तू द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप माऊली आल्यावर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. एकनिष्ठता कशी आहे बघा. नामदेवराय म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे. पूर्ण भारताचं भ्रमण मी करेल. तीर्थक्षेत्रामध्ये जाईल, मंदिरात जाईल, सभा मंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्यासारखा देव दिसला नाही ना, नघे मी तयाचे दरुष
काटेवरी कर, कटेवरी कर. माझ्याकडे लक्ष द्या. नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही, असा देव जर मला जगाच्या पाठीवर दिसला नाही ना, त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. आणि या परंपरेतले तुकाराम महाराज आहे. या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. तुकाराम महाराज हे नामदेवरायाचेच अवतार आहेत ना. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केलेली आहे, आणि आज जर मी देवीला शरण गेलो तर लोक काय म्हणतील मला. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. तुकाराम महाराज देवीला शरण जातात का? हो जातात. मग त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? नाही येत. असं कसं काय होईल महाराज? दोन्ही गोष्टी खऱ्या कसं काय होतील? ऐका, दोन्ही गोष्टी खऱ्या कशा होतील? माझ्याकडे लक्ष द्या बरं का. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हेही खरं आहे, आणि एकनिष्ठतेत बाधा येत नाही हेही खरं आहे. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आमचे देवा भाऊ आणि दिनेश भाऊ दोघं मित्र, आणि दोघंही नाशिकच्या बसस्टँडला गेले पंचवटीमध्ये, आणि आमच्या गावाला यायचं होतं कार्यक्रमाला. आमच्या गावाकडं पण महाराजांना बोलवतात बरं का. गावाकडे यायचं होतं. मग बसची वाट पाहत बसली. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. बसची वाट पाहत बसली. बसला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग दिनेश महाराज देवा भाऊला म्हटले, देवा जिलेबी खायची इच्छा आहे हो. देवा भाऊ म्हटले, बुवा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. आणि मध्येच पाकिट द्यायची प्रथा अजून चालू झाली आहे. माझ्याकडे काही पैसे नाही. दिनेश भाऊ म्हणले, हे बघा पैशाचं बघून घेऊ, पण खायची इच्छा झाली ना. देवा भाऊ म्हणले, हे बघा मी काही या भानगडीत पडत नाही. पैसे नसताना खायचं आणि परिणामाला सामोरं कोण जायचं. दिनेश गावकरी असल्यामुळं डेरिंगबाज. दिनेश म्हणले, नाही पैशाचं पाहून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. ते देवा भाऊ म्हणले, मला काय या भानगडीत पडायचं नाही, तुम्हाला खायचं तर तुम्ही जा. हे दिनेश महाराज गेले आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणले, हो पावशेर जिलेबी द्या. जिलेबी घेतली आणि खात बसले. देवा भाऊला वाटलं आता यांच्याजवळ नसून हे जर खात असतील तर आपल्याला अडचण काय. पहिल्यांदा तर त्यांचं होईल काय व्हायचं, नंतर आपलं होईल. बरोबर आहे ना. मग देवा भाऊ गेले, म्हटले मलाही पावशेर जिलेबी द्या. त्या हॉटेलवाल्याने जिलेबी दिली. दोघंही खात बसले. दिनेश भाऊचं खाऊन झालं. दिनेश भाऊनं हात धुतला आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. देवा भाऊ हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. दिनेश महाराज म्हणले, हो अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल, रेटून बोल. अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, अहो खोटं बोलताय तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे कधी दिले? दिनेश महाराज म्हणले, अहो या हातानं पैसे दिले आणि या हातानं जिलेबी घेतली, असं कसं काय बोलता तुम्ही? हॉटेलवाला म्हणे, तुम्ही खोटं बोलताय. दिनेश महाराज म्हणले, मी नामवंत वादक आहे. हा, अरे मी तुमचे 20 रुपये ठेवणार आहे का? अहो तुम्हाला अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे देण्याचा संबंध काय? हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, दिनेश महाराज म्हणायचा दिले. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. देवा भाऊ मध्येच उठले आणि हॉटेलवाल्यावर म्हणले, हो तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गेला गोंधळून. त्याला वाटलं दोघं खोटे कसं काय बोलतील. हे बघा, खोटी गोष्ट 10 माणसांना सांगा ती खरी वाटते. मी एखाद्याला म्हणू शकतो, पण हे मग त्या हॉटेलवाला गोंधळून गेलं आणि ते देवा भाऊला म्हणे, हो तुम्ही दिले हो, यांनी दिले नाही. देवा भाऊला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता दिनेश भाऊचं पाहून घेतील. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिलं नाही, दिनेश भाऊ म्हणायचे दिले. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं ऐका बरं, असंच झालं बरं या आरक्षणाचं. विठाला 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं. अहो म्हणले, दिले त्याला झोपणं नाही, त्याला झोप नाही, अजून काय झालं सांगायचं तुम्हाला? म्हणे झालं काय? ते हॉटेलवाला म्हणे, अहो या महाराजांना जिलेबी खाली पैसे न देताच निघाले.
दिनेश महाराज म्हणले, हे बघा 7 दिवस तुमच्या गावाला मी सप्त्याला होतो, तुम्हाला माझा चांगला स्वभाव माहिती आहे, मी आतापर्यंत घेतलेले उसने पैसे कुणाचेच दिले नाही. आपलं ते घेतलेले कुणाचे पैसे ते दृष्टांतात होतं मग पुढं. मी आजपर्यंत कुणाचे पैसे ठेवले तुम्ही ऐकलंय का? 20 रुपयासाठी मी खोटं बोलेल का? बाकीचे ऐकणारे म्हणले, महाराज तुम्हाला आम्ही चांगलं ओळखतो, हॉटेलवाला जरी परिचयाचा नसेल तर तुम्हाला आम्ही ओळखतो, तुम्ही खोटं बोलताय हे आम्ही म्हणू शकत नाही, पण हॉटेलवालाही खोटं बोलतो हेही आम्ही म्हणू शकत नाही, कारण आम्ही इथं हजर नव्हतो. आता इथं एखादा तिसरा माणूस होता का, त्याला आय विटनेस म्हणतात, पुरावा. बरोबर आहे ना? पुराव्या अभावी बरेच लोक निर्दोष सुटतात. म्हणून म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दिल्यास राजकारणातून संन्यास घेईल. अध्यक्ष महोदय वाजवा टेबल, दाना पुरावा पाहिजे ना. आणि एखादा तिसरा माणूस इथं होता का, हॉटेलवाला म्हणे, हे बघा हे होते, तुम्ही ह्यांना विचारा. आता नाव कळण्यासाठी सांगतो, देवाभाऊ. देवाभाऊ होते, तुम्ही यांना विचारा, यायनच दिलंय. तुम्ही जागर राहत जा, म्हणजे कळत राहील. विठाला विठाला. हा, हे देवाभाऊ होते, तुम्ही यांना विचारा. मग हे बाकीचे माणसं म्हणले, का हो या दिनेश महाराजांनी या हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? देवाभाऊ म्हणले, जो कहूंगा सच कहूंगा, सच के शिवा कुछ नाही कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन, मी कुणाच्याही बद्दल आकस भाव अपपर भाव ठेवणार नाही, मी या महाराष्ट्राच्या जनतेला समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल, अशी शपथ घेईल आणि माझ्या मनानं जे करायचं ते करेल. बरोबर आहे ना? देवाभाऊ म्हणले, हे बघा जे बोलल ते खरं बोलल, खोटं बोलणं आपल्याला जमत नाही. म्हणले, मग सांगा या दिनेश भाऊने या हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? देवाभाऊ म्हणले, हे बघा बाकीच्या भानगडी मला माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे दिनेश महाराजांना सुद्धा दिले. कळलं तुम्हाला? तुम्हाला लेट करंट आहे का? हा, म्हणजे यांनी दिले नाही हे बी खरं आहे आणि याने दिले नाही हे बी खरं. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात, ते खरं आहे, खरं आहे. त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही, खरं आहे, खरं आहे. कसं काय खरं आहे? ती देवी कोणती आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संताने भगवंताला आळवते वेळेस 3 लिंगामध्ये आळवलेलं आहे. जे शाळेत गेले त्यांना कळेल. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे आणि नपुसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचे अभंग आहे का? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुसक लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटेवरी ते, हे सर्व नाम नपुसक लिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामध्ये एग एग विठाबाई, एग एग विठाबाई,
टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवा. क्या बात आहे. मी सांगितलं डीजेची गरजच नाही. शेवटच्या मिरवणुकीला साऊंड लावा, दिनेशला पक वाजायला ठेवा, नाचा ना, काय ना. अहो सात्विक आहे ना, याच्यावर नाचलं तरी काय टेन्शन आहे का. खूप सुंदर, किती गोड आणि एक सुंदर. आमची गाडीतही चर्चा झाली की अतिशय दिनेशनं आपलं नाव महाराष्ट्रभर कमावलं बरं का. आणि तुमच्या गावातले मी वर्णन करतो, मला आज 3 कीर्तन होते हे ध्यानात ठेवा. नाही कळलं तुम्हाला. मी वर्णन करतो पण मला आज 3 कीर्तन होते हे मुद्दा विसरू नका. विठाला विठाला. लक्षात येते. नाभिषेको सिंहस्य. सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते. हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो. मग एक वाक्य बोलतो, सिंहासन की चिंता मत करो, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा. बसाल ते. अतिशय सुंदर. महाराज म्हणले ए ग विठाबाई. बोला महिला मंडळ. ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. टाळ्या वाजवा. किती गोड. सरकार का येडं येईल, पगार चालू करा. बरोबर आहे ना. महाराज म्हणले ये ग विठाबाई. विठाबाई म्हटलं पण कोणती. माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणेच्या. अशी किती सुद्धा प्रमाण सांगेल मी. महाराजानं सांगितलं आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटीव. आमचा बी गोंधळ आहे पण कुठं. आळंदी पंढरपूरला. कधी. आषाढी कार्तिकी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटीव. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटीव. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटीवो. एका जनार्दनी आंबा उभी पण कोणती. कर ठेवोनी कटीवो. हे वर्णन कुणाचं आहे. पांडुरंगाचं आहे. फक्त याला स्त्रीचं रूपक केलेलं आहे. आणि हेच खरे देवीचे भजन आहे. देवीचे भजन काही कमी नाही महाराज. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेना. अनादि अंबिका भगवती, अनादि निर्गुण प्रगटली. महाराज म्हणले ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा. आणि ऐका हेच खरे देवीचे भजन आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. हा फुलवरा वेगळाच आहे, ही परडी वेगळीच आहे, हे सगळं शास्त्रच वेगळं आहे. नाही तर आता नवरात्रात मी चालता चालता ऐकलं तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी. आता देवी काय नात करते का याच्यातली थोडीच होती. महाराज म्हणले हे देवीचे भजन नाही, हे आराधाचे गाणे. विठाला विठाला. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे चार देव आहे का एकच? एकच. जसं आहे आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते, कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी
पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं. माणसाच्या पोराला म्हणतात सोन्या, राजा, वाघान, तोच माझं पिल्लू. बरोबर आहे ना. सोन्या म्हणलं तरी तेच, राजा म्हणलं तरी तेच, वाघा म्हणलं तरी तेच, आणि पिल्लू म्हणलं तरी तेच. मी दिलेले संबोधन आहेत त्याला. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आई तुमचं नाव काय? सांगा सांगा, काय लाजू नका. बरं तुमचं सांगा. माय. हां अलका माय. आता बाकीच्या आहे ना बोला. मला नाते सांगा, काय अवघड नाही. हे अलका माय यांच्या पतीच्या कोण आहेत? पत्नी. हे काय UPSCचे प्रश्न नाही, बोला. मी उदाहरण कळण्यासाठी. अलका माय त्यांच्या पतीच्या कोण आहेत? पत्नी. मुलाच्या कोण आहेत? आई. सासूच्या कोण आहेत? सून. सुनेच्या कोण आहेत? सासू. भावाच्या कोण आहेत? बहीण. भाच्याच्या कोण आहेत? 10 आहे का अलका माय? हा अलका माय एकच. मग असं कसं काय? आत्या भीतीच, बहीण भीतीच, मावशी भीतीच, बायको भीतीच, सासू भीतीच, सून भीतीच, हे असं कसं काय? अलका माय जरी एक असल्या तर सर्वांनी त्यांच्यासोबत वेगवेगळं वेगळं नातं जोडलेलं आहे. बरोबर आहे. अजून सोपं करून सांगतो चला. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला. लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट हे लावलेले. हे लाईट करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. TV चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. मग मला सांगा, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? वेगळी. एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तसं ही शक्ती एकच आहे. कोणी तिला रेणुका म्हणा, कोणी तिला महालक्ष्मी म्हणा, कोणी तिला भवानी म्हणा, कोणी तिला सप्तशृंगी म्हणा, कोणी तिला कालिका म्हणा, कोणी तिला अंबिका म्हणा, कोणी तिला भगवती म्हणा. माझं बोलणं कळलं तुम्हाला? ईश्वर ही एक शक्ती आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे ईश्वर. ईश्वर ही एक शक्ती आहे. या करंटचा फायदा तुम्ही माईकसाठी घेऊ शकता, लाईटसाठी घेऊ शकता, फॅनसाठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. कळलं माझं बोलणं? तुम्ही ठरवा. विठाला विठाला. याचा उपयोग कसा घ्यायचा त्याचं नाव आहे पॉवर. तुम्ही त्या पॉवरचा फायदा कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. ईश्वर ही एको देव सर्वभूतेषु गुणाः. अजून सांगतो देव. आता ही करंट नावाची शक्ती एक आहे, उपकरण वेगळे आहेत. लक्ष द्या माझ्याकडे. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे, उपकरण वेगळे म्हणजे अवतार वेगळे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी, देखिले म्यादासी. बाबर कुमा देवी वरू, बाबर कुमा देवी वरू कुण बाणली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी, देखिले म्यादासी. बाबर कुमा देवी वरू, बाबर कुमा देवी वरू कुण बाणली कैसी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्मसहित हरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्मसहित हरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवताराच्या राशी तो हा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या, देव नटला नाना परी. भरून उरला चराचरी. या चर आचरामध्ये तो भरून उरलेला आहे. लक्ष देऊन ऐका. आणि ती देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहो. महाराज म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. उदाहरण सांगतो. आता हे माझं शरीर आहे. हा बोलत चला. हे इकडचं काय आहे माझ्या उजव्या अंगाचं? हे उजवीकडचं काय आहे माझं उजवं अंग आहे. उजवं अंग आहे. इकडचं काय आहे? डावं अंग आहे. हे उजवं अंग आहे आणि हे डावं अंग आहे. मग हे एकाच शरीराचे भाग आहे का दोन शरीराचे? बस सेम टू यू. तसं देवी आणि देव हे एकाच शरीराचे दोन भाग आहे. देव हे माझं जसं शरीर आहे, हे उजवा अंग आणि डावं अंग. एका शरीराला एक उजवं डावं म्हणतात ना, बस तसंच आहे. देव आणि देवी
एकच आहे, वेगळी नाही. देव देवी मी चिपाव. तसं तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि ते आमच्या कुळाचं कुळदैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित गोत चित विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात ते आमचे कुलदैवत. म्हणजे आपल्या सगळ्यांचं कुलदैवत काय आहे? पांडुरंग. आणि कुलदेवी सुद्धा हे दोघं वेगळे आहे का? मग अजिबात नाही. आणि त्या देवीला शरण गेल्यामुळं आमच्या एकनिष्ठतेत बाधा आली नाही. महाराज म्हणले हे अभंगाच्या पहिल्या चरणात. महाराज म्हणले ती देवी आता कळली तुम्हाला. कुळीची ही कुळदेवी केली ठावे संत. संतांनी आम्हाला ती देवी ठावी करून दिली. संताशिवाय जगातला देव कळणं शक्य नाही. बोलत चला, हे सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल? बोला, सोनाराकडे. सोन्याबद्दलचं अज्ञान घालवायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल? सोनाराकडे. आता मला जर कोणी विचारलंय किती कॅरेट आहे, मी सांगेल 24 कॅरेट आहे. पुढचा म्हणाल कशावरून? मी सांगेल सोनार म्हणला म्हणून. आपल्याला कळतं का याच्यात? काही नाही. सोन्याचं अज्ञान घालवायचं असेल तर सोनाराकडे जाणं गरजेचं आहे. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची, मग कुणाला विचारावं लागेल? आईला विचारावं लागेल. आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत जर झाले नसते तर देव कुणाला कळला असता? म्हणून संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलास? अरे आमच्यामुळं तुला देवपण आहे, नाही तर तुला कोण विचारलं असतं? आम्हीच सांगितलं ओरडून लोकाला की तू देव आहे म्हणून. बरोबर आहे ना? काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज आमच्यामुळं तुमच्या गाड्या यायचे आयुष्य आहे हो, आमच्यामुळं तुमचे आयुष्य आहे. बरोबर आहे, नो डाऊट. वक्ता तू वक्ताची नव्हे, श्रोते नव्हे. श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते म्हणून नेत्याला किंमत आहे, तसं संत आहे म्हणून देवाला किंमत आहे. हे बघा, ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा,
ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. तो या देवाचाही देव बळीया माझा. बस, संताशिवाय देवाची ओळख होणं शक्य नाही. मी उदाहरण सांगतो, नामदेवरायाचं उदाहरण घ्या. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीमध्ये संत सभा भरली वाळवंटामध्ये, आणि त्या संत सभेमध्ये गोरोबा काकानं नामदेवरायाला कच्चं ठरवलं. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? माणसाला राग येतो ना मग, आहे का नाही? अरे बाबा तुझे कागदपत्र बसत नाही ना, अरे पण तुझ्या सोबत राहतो म्हणल्यावर असं बसायला पाहिजे ना, आहे का? मग नामदेवरायाला राग आला. कुणाचा? गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा. काम नाही झाल्यावर माणसाला कुणाचा राग येतो? ज्याच्या सोबत राहतो त्याचा राग येतो. तुम्ही तर लय मित्र म्हणता महाराजाला, एवढ्यात येत नाही म्हणल्यावर फायदा. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? असं असतं का नाही? मग कशाचे मित्र तुम्ही? मग द्या हिचकून आमचं तुम्ही, आहे का नाही? आता लक्षात ठेवा, लक्ष द्या माझ्याकडे. मग राग आला नामदेवरायाला. कुणाचा? पांडुरंगा. संत सभेचा त्याग केला पांडुरंगाकडे. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चा ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन जाईल. देवा म्हणे मी 24 तास तुमच्या बरोबर राहतो आणि मी कच्चा, मग कुणाकडे गेल्यावर पक्का होईल? म्हणले तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? जसं इथं त्र्यंबकला आहे तसं आमच्याजवळ औंढ्याला आहे. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं, तळपायाच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठव. हा माणूस महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला नाही, याचे पाय धरल्यावर मी काय बरा होणार आहे? माघारी निघाले. विसोबा खेचरने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे निघालात? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणजे कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं, पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, आंधळे झालात का? उठी उठी प्राण्या आंधळा तू का रे, देवावरी पाय ठेवील? विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाताय तर जा, पण माझे पिंडीवरचे पाय खाली तर ठेवा, उचलून खाली ठेवा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय उचलले आणि खाली ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्व ठाई, केली ठावी संतांनी. लक्ष देऊन ऐका बघा. मग यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कुणामुळं? विसोबा खेचरामुळे. नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला विसोबा खेचरामुळं. ज्या नामदेवरायानं देवाची ओळख विसोबा खेचराने नामदेवरायाला करून दिली, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. आता वेळ संपत आलेला आहे, थोडक्यात सांगतो. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी रुक्मिणी माता देवाला ओवाळायला गेल्या. ओवाळायला गेल्या. लक्ष द्या माझ्याकडे. भगवंताला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट आणायला गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगानं रावळात बोलून घेतले. सर्व भक्त रावळात आले आणि देवाला म्हणले, एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले, आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही फक्त लाईन धरून उभं राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं. लक्ष द्या माझ्याकडे. आणि देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला तसे सर्व भक्त बनवले. आणि भगवंत त्या लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय, रावळात सर्व देवच देव. आता आपला नवरा कोणता ओवाळायचं कुणाला? लाजले गे माया आता कवना ओवाळू, आता कवना ओवाळू, जिकडे पाय तिकडे, जिकडे पाय तिकडे दुर्भुजा गोपालो. लाजल्या रुक्मिणी माता. काकड्यात त्याचं वर्णन आलं. लाजले गे माया आता कवना ओवाळू, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज. काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहे. बरोबर आहे ना? आता काकड्याचा अवघड आहे. ज्याचा आवाज गोड आहे त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. बरोबर आहे ना? लक्ष नाही. ते लाजल्या रुक्मिणी माता. आता कुणाला ओवाळायचं? तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय लाडके होते, यायला उशीर झाला.
रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा, याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले, हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा ओळखता न यावा याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे? रुक्मिणी माता म्हणल्या, चेष्टा करायची वेळ नाही, सर्व सारखे दिसायला लागले, याच्यातला आपला देव कोणता आहे? नामदेवरायानं सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली होती. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. नामदेवराय म्हणले, आई साहेब, ते कोपऱ्यातलं गिराईक आपलंय. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच, नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईन बरं. ते काय साधं आहे का? ते प्रतिपदेचं ताट आहे ना. प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत ते धर्म नष्ट होईल ना. भावबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढन, वाढून वाढून एक भाऊ वाढन ना. चुकून दुसरीकडे भाऊबीजेचं ताट गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुलत भाऊ, गुरु भाऊ, मामे भाऊ, आते भाऊ, मानलेला भाऊ, किती बी भाऊ आहे ना, ते चालतं ना, बरोबर आहे का नाही? पण प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं अवघड होईल ना. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, खुर्दन बुद्रुक, बरोबर आहे ना, दोन उपमुख्यमंत्री, सरपंच, उपसरपंच, सभापती, उपसभापती, पती, उपपती, अशी आपत्ती जाऊ नको. म्हणले, आई साहेब बिंदास्त जा. वैजयंती माळ गळा श्रीवचनांचन, गळा श्रीवचनांचन, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा ये दावी खुणा. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा येणे दावी लिखून केली ठावे संतानी. म्हणून बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी आणि लाई रूपा बळे, करोने खळे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागलो. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी, विठोबा रखुमाई. एकदम सरळ करा सर्वांनी. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाय माणसं, गडी माणसं, सर्वांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, हात वर करा.
एकदम सरळ छान भजन. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम पांडुरंगा 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 पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाटवीडलज्ज्वल प्रभावितस्तरे कलेवलं विलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाकटाः सम्भ्रमं भ्रमं निर्धरी विलोलनी चिवल्लरी विराजमानमूर्धनि धगत् धगत् ज्वलल्ललाट पट्ट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदीक्षणं मम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. वा वा. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे. 5 मिनटं माझ्याकडे आहेत, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. आपला हा सुरू असणारा शताब्दी महोत्सव आणि त्या महोत्सवातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा, 2 नंबरची नाही हां दुसऱ्या दिवसाची सेवा. सर्व निसाळ परिवारांची खूप इच्छा होती, सरांची पण खूप इच्छा होती. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कारण मला दिनेश दादांनी सांगितलं की त्यांचा खूप आग्रह होता की तुमचं कीर्तन घ्यायचं. आणि म्हणजे अशी आपण पाहिलेली नाही अशी मंडळी आपल्यावर एवढं जीवापाड प्रेम करते. ही ज्ञानोबारायाची आपल्यावर कृपा आहे, ही आपल्यावर ज्ञानोबारायांची कृपा आहे. पण तुमच्या सर्व परिवाराला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि जाता जाता आज हा उत्सव जो या ठिकाणी चालू आहे, आजच उद्या आता बसायला जागा नाही मार भरला आज सगळं मंडप आहे का नाही, लक्षात ठेवा. आणि एवढी बहुसंख्य उपस्थिती आज या ठिकाणी आहे
मी जाता जाता एकच सांगेल, सगळ्यांनी या कार्यक्रमाला सढळ हाताने मदत करा, कारण हे आपले हिंदू धर्माचं कार्य आहे. छत्रपती इथं का विराजमान केले? कारण छत्रपतीनं हिंदू धर्मासाठीच बलिदान दिलेले आहे. छत्रपतीनं बलिदान दिले ते हिंदू धर्मासाठी दिलेलं आहे. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात, शिवाजी महाराज काही देव होते का? मला शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. बायकोसाठी महल बांधणारे तेव्हाही होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत, पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणानं लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय, माझ्या राजाचं नाव गाजतंय. आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी, प्रभू रामचंद्र भगवान की जय. मकेश्वर भगवान की जय. नाथ भगवान की जय. राजा पाकिस्तानचं आणि भारताचं यावर्षी जे युद्ध झालं ना, मी असं थोतांड सांगणार नाही तुम्हाला. त्या युद्धामध्ये 2 घोषणा प्रखरानं ऐकायला मिळाल्या. तुम्ही यूट्यूब सर्च करा माझं कीर्तन झाल्यावर. त्या 2 घोषणा एकच होत्या. एक होती हर हर महादेव आणि दुसरी होती जय भवानी जय शिवाजी. म्हणून आजही मराठा बटालियननं जम्मू काश्मीरला सीमेवर शिवाजी महाराजाचा पुतळा उभारला. का माहितीये? त्या पुतळ्याकडे पाहून लढण्याची ऊर्जा निर्माण व्हावी. महाराज हे काही सोपं आहे. आणि यंदाची सगळ्यात भारी शिवजयंती तिथं झाली. बर्फवृष्टी होत होती. बर्फवृष्टी, माझं कीर्तन झाल्यावर हे बघून घ्या तुम्ही. बर्फवृष्टी चालू होती आणि तेवढ्या बर्फात सैनिक ढोल आणि लेझिमच्या ताशावर नाचत होते. नाचायला अंग गरम पाहिजे आणि तिथं बर्फ होता, पण बर्फात सुद्धा माणसाला गरम करण्याची ताकद छत्रपतीच्या नावात, ताकद शिवाजी महाराजांच्या नावात आहे. म्हणून आज आपण त्या मार्गानं, हे त्यांचा धर्म आहे. बघा, स्वराज्यासाठी जगावं कसं हे शिवाजी महाराजाकडे पाहिल्यावर कळतं, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे धर्मवीर शंभूराजाकडे पाहिल्यावर कळतं. ज्यांनी ज्यांनी छावा चित्रपट पाहिला असेल ना, त्यांचे डोळे उघडले असतील महाराज. अरे थोडं नख काढता काढता जर लागला तर माणसाला 2 दिवस चैन पडत नाही. ज्याची स्वराज्यासाठी नखच उपसली, हे नेहमी नेहमी ऐकल्यामुळे याच्यातले गांभीर्य राहिलं नाही का. अरे अंगाची कातडी काढली नंतर मीठ चोळलं,
अशांच्या बलिदानातून महाराष्ट्र घडला, अशाच्या बलिदानातून हे स्वराज्य आपल्याला मिळालं. याची गनिमा बाळगा, याची गनिमा बाळगा. त्या राजांची बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आणि आपण आपल्या धर्मकार्याला जागा राहा. कोणी म्हणतात शिवाजी महाराज हे काही मुसलमानाचे विरोधक नव्हते. निश्चित काही प्रमाणात ही गोष्ट खरी असेल, पण शिवाजी महाराजांनी लढायाच त्यांच्याबरोबर केलेल्या आहेत. मग लढाया कुणाबरोबर केल्या? काही म्हणतात धर्मासाठी नाही गेले महाराज. अरे वेडे एका छत्रपती शिवाजी महाराज देव आणि धर्मासाठीच गेले. म्हणून अजून सांगेल, राजाच्या प्रत्येक किल्ल्यावर मंदिर आहे. असं एकही किल्ला नाही शिवाजी महाराजाचा की त्याच्यावर मंदिर नाही. प्रत्येक किल्ल्यावर राजाच्या मंदिर आहे. जे राजांना मानतात ना त्यांनी सप्ताहात हजर राहिलंच पाहिजे. नाही तर तुम्हाला राजे अर्धावट कळले. कारण तुकाराम महाराजाच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसलेले राहायचे आणि छत्रपतीला गुरु तुकाराम महाराजासारखे होते. म्हणून हे स्वराज्य मिळालं महाराज. शस्त्र आणि शास्त्र यांना देत चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. शिवाजी महाराजाला कधी तुकाराम महाराजांना तलवार ठेवण्याचा आग्रह नाही केला. सांगितलं, राजे ज्यांना आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं शिकवल्याशिवाय राहू नका. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो. या टाळ नुसता वाजवताच नाही आलं पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे. धर्मासाठी कधी तो उलटा बी फिरवता आला पाहिजे. टीट फॉर टॅट. आपल्या आता ही देवी आहे आपली, ती रिकाम्या हाताने आहे का? बोला. तिच्या हातात शस्त्रास्त्र आहेत. माया हो, तुम्ही बी हे मोबाईल ठेवा खाली. आपल्या देव्यात व्हॉट्सअपवरच सगळ्या बिझी आहेत. आपल्या देव्याच्या हातात शस्त्रास्त्र आहे. कशामुळं? फोटो चांगला निघाव म्हणून? नाही नाही, त्यांनी शिकवण दिली होती तुमचं रक्षण कधी कधी तुम्हाला बी करावं लागेल. तुमच्या स्वतःचं रक्षण कधी कधी तुम्हाला पण करावं लागेल. शस्त्र हे काय उगच थोडं हातात घेतलं होतं देवी देवतांनी? अरे राजांना जी तलवार दिली ती तलवारीचं नाव काय? भवानी तलवार आहे. हे जागवा. मला कितीही बोलता येईल, हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. वेळ संपलेला आहे. मग पुन्हा जाता जाता एकच सांगेल, चांगल्या कामाला मदत करा, चांगलं काम करणाऱ्याला मदत करा, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं खंबीर उभं राहा. म्हणून पुन्हा एकदा गोकुळ सर आणि त्यांचा सगळा निसाळ परिवार मी तुम्हाला धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे. हे बघा, तुमचंही भाग्य आहे की तुम्हाला अशा कार्यक्रमात सहकार्य करायला मिळालं. म्हणून पुन्हा एकदा तुमचं सहकार्य एकच लागणार आहे. छान छान कीर्तन आहेत. उद्याही आपण बहुसंख्येने हजर राहा. एवढ्या 8 तासाने हा कार्यक्रम होतोय. सगळ्यांनी उद्या येताना 2-2 माणसं घेऊन या. तो 1-2 माणसं आणले तर आज धाब्यावर जाता का नाही? तसं मग त्याला जाणार ना. ते जर म्हणले नाहीत म्हणा तुझ्याकडे संग येणार नाही पुन्हा, मग मी ते येते. बरोबर आहे. बहुसंख्येने हजर राहा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. खूप बोलण्यासारखं आहे पण माझ्या वाणीला विराम देतो. एकदा आमच्या हरिभक्त परायण वेळातला वेळ आमचे जिवलग मित्र आहे. नाही तर हे मोठे पण सगळ्यांकडं नसतं बरं का. नाही तर आपणही त्याच तोला मोलाचे कीर्तनकार आहेत आणि आपण बसायचं. पण आजच्या पिढीत ही एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. आज त्यांचंही कीर्तन असलं तर मलाही बसायला काही वाटत नाही बरं का. ही पॉझिटिव्ह एक एनर्जी आजच्या तरुण पिढीमध्ये आहे. म्हणून आमच्या योगेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. माझ्याबरोबर बऱ्याच दिवसानं योग आला हा आमच्या सोबत येण्याचा बरं का. खूप दिवसापूर्वी आम्ही सोबत शिकलो. आजही वृंदावनला गेलं तर काही आताच आलो आम्ही जाऊन. तिथं जुन्या आठवणी पुन्हा उजाळा मिळाला त्याला, आहे का नाही. आम्ही शिकत असताना खूप हाल अपेष्टा सहन केल्या बरं. खायला मिळत नव्हतं महाराज. जाऊ द्या, ते भांडवल नाही करायचं मला सांगून तुम्हाला. पण कठीण दिवस काढले. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे सोपं नाही. आता तुम्हाला आमचे गाड्या कपडे दिसत असतील पण याच्या मागे जवळपास 20 वर्षाची तपश्चर्या आहे. याच्या अगोदरचा 20 वर्षाचा कालावधी आहे. असं सहजासहजी कोणाला काही मिळत नाही महाराज. म्हणून महाराजांना धन्यवाद देतो. 2 मिनटं जास्त झाली, 3 मिनटं जास्त झाले, त्याबद्दल तुमची माफी मागायचं काहीच कारण नाही. काय माफी मागायची? मी काय बांध कोरले तुमचे का काय नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर
गणपतिनाथ महाराज